नमस्कार मित्रांनो, वारुंज तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी एक मैदान होते ओपनचं 17 तारखेला आणि त्या 17 तारखेच्या मैदानामध्ये आपण जाणार आहे। सगळा महाराष्ट्र त्या ठिकाणी टॉपच्या नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत आणि त्या मैदानाचे एक अंदाजित पैरे मी 10 सांगितले, आता दुसरे टॉपचे 10 जे पैरे बघूया कुठले आहेत। लखन त्या ठिकाणी येणार आहे पाळण्यासाठी। लखन आपल्याला पळताना दिसू शकेल हिंगोलीच्या सर्जासोबत। ही जोडी एक टॉपची जोडी आहे, सारख्याला वारकी जोडी आहे, नरमादी जोडी पळते आणि गाडी उजवीनं पब्लिकला लागली किंवा डावीनं पब्लिकला लागली तरी बिन गाडी सुरात पळते आणि चांगलं स्पीड लागतं। किशोर ड्रायव्हर असतील या गाडीवरती जर गाडी पाळली तर बघूया लखन पळेल का नाही याच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह उभा आहे। जर पळाला तर लखन येऊ शकतो, अन्यथा लखन 22लाच दिसेल। बघूया काय होते। 2 नंबरचा पैरा देवाभाई यांचा साज आपल्याला पळताना दिसू शकेल। कोरेगावच्या हिंद केसरी मैदानाची 2 नंबरची मानकरी असलेली जोडी ती म्हणजे देवाभाईचा साज। काय जोडी पळेल, सगळ्या महाराष्ट्र या जोडीची वाट बघतोय, कारण की काय स्पीड लागते या गाडीला। सगळा महाराष्ट्र या जोडीची स्पीडनं एक तारीफ करतोय। बघूया काय होते काय नाही, पळते का गाडी ही। 3 नंबरचा पहिरा शॉटगन मेहरबान मुंबईची जोडी मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगान मेहरबान एक मुंबईची नामांकित जोडी आहे। ती त्या मैदानामध्ये पळू शकेल का काय वाटतंय, कारण की आता भुंगा 3 फेऱ्याच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे। आता पावसाळा आला आहे, मुंबईची बिनजोडची मैदानं आता हळूहळू कमी होणार आणि घाटावरती मुंबईचे नंदी जे आहेत ते पळण्यासाठी येतील, कारण की घाटाकडे ज्यावेळेस तुम्हाला माहीत आहे पाऊस जिकडे तिकडे असतो, सगळीकडे पाऊस असतो, परंतु घाटाकडे अशी मैदाने आहेत त्या ठिकाणी पावसात काही पाऊस पडला तरी काही अडचण नसते, फाट्यावी तशा पद्धतीच्या असतात। भुंगान मेहरबान एक अंदाजित पैरा आहे, बघूया। 4 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये घोटचा सर्जा। सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की एक टॉपचा नंदी ज्याला रॉकेट म्हटलं जातं, दोन्ही खांदी पळणारा असा हा रॉकेटगत घोटचा सर्जा आपल्याला पळताना दिसू शकेल। समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांच्या मल्हारसोबत 92 लाखाची खरेदी आहे मित्रांनो, चेष्टा नाही आहे। आणि अपराजित जोडीला या जोडीनंच रोखलं होतं भुंगा सायराटला आणि या जोडीला एक मानलं पाहिजे, कारण की एवढी टॉपची नामांकित जोडी भुंगा आणि सायराटच्या गाडीला या दोघांनीच रोखलेलं होतं आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये ही सुद्धा जोडी उद्याच्या 17 तारखेच्या मैदानामध्ये कदाचित पळताना दिसू शकेल। अंदाजित आहे पैरा, सांगू शकत नाही काय नाही होऊ शकत। 5 नंबरचा पैरा मथुर येणार नाही आहे असं मला वाटते। मथुर आता आराम करेल थोडासा। मथुरच्या माघारी जर मथुरच्या पायावरती पाय जर ठेवणारा एलियनमध्ये धमक दिसते, मथुरची जागा घेणं अशक्य आहे, परंतु जर मथुरच्या मागे जर जागा चालवायची असेल तर एलियनला 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये हळूहळू स्टेप बाय काढलंच पाहिजे, कारण की 3 फेऱ्याच्या मैदानामध्येच खरी रस आहे। आणि बिंदोडचा बादशाह मथुर तिकडेसुद्धा पळतो आणि इकडेसुद्धा पळतो, एवढी सोपी गोष्ट नाही मथुरची जागा मिळवणे। बिंजोड पण खेळायची, 3 फेऱ्याचं मैदानसुद्धा खेळायचं, परंतु एलियन वाटतंय धमक आहे याच्यामध्ये। एलियन कोणासोबत पळताना दिसू शकेल जर पळाला एलियन तर मला वाटते अमित पाटील सुपणे, तसेच त्यांचे तो मायनी गानवटकरांचा जो चांद उर्फ चंद्या आहे ना, एक मला वाटते त्याच्यासोबत पैरा झाला पाहिजे, कारण की पैरे मिळणे अशक्य आहेत आजकाल, परंतु अमित पाटील आणि राहुल पाटील यांचे खूप चांगले संबंध आहेत, जवळचे संबंध आहेत, त्याच्यामुळे एलियनला चांद मिळू शकतो आणि हा पैरा होऊ शकतो। बघूया आता शेवटी तो पैरा होईल का नाही हे माहीत नाही, परंतु मला वाटते व्हायला पाहिजे। जर एलियनला जर 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये वर्चस्व राखायचं असेल तर एलियनला तो पैरा मिळणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं। बघूया काय होते। 6 नंबरचा पैरा किनईचा रायबा आणि वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल ही जोडी पाहायला पाहिजे। बघूया काय होते। 7 नंबरचा पैरा विठ्ठल नाना यांचा घरचा साज चिक्या आणि हरण्या ही गाडी अजय शेट यांचा। गाडी काय पळते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, चांगल्या नामांकित मैदानामध्ये गुलाल ही मिळवलेली जोडी आहे। बघूया काय होतं। 8 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र गाजवला आणि गाजवतोय असा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर कोणासोबत पळताना दिसू शकेल। बकासूरचा पैरा गुपित आहे आणि गुपितच ठेवतोय, उद्या सांगूया। आणि बकासूर कोणासोबत पळू शकतो
बघूया काय होते. टॉपच्याच नियोजनामध्ये आहे 9 नंबरचा पैरा या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर महान भारत केसरीचा मानकरी, सप्त हिंद केसरीचा मानकरी सुंदर बॉस आपल्याला मला असं वाटते की सिकंदर 81-81 सोबत पळताना दिसला पाहिजे. कारण की रायफल 81-81 आणि सुंदर खूप वेळा गाडी पळाली आणि ही सुद्धा गाडी सिकंदर 81-81 आणि सुंदर बॉसची गाडी पळावी. बघूया काय होते. 10 नंबरची गाडी ही फिक्सच गाडी आहे. किस्मत आणि कार्तिकची गाडी फिक्सच आहे. बघूया काय होते. हे होते माझे एक अंदाजित पैरे आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला जर काय वाटत असेल तुम्ही सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. आणि बघूया मैदानामध्ये चांगले नामांकित नंदी येणार आहेत त्या ठिकाणी 17 तारखेला आपणसुद्धा जाणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या नंदींना. धन्यवाद.